2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 272 हा बहुमताचा आकडा पूर्ण करू शकला नाही। त्यामुळे भाजपला मित्रपक्षांचा टेकू घेऊन केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली। लोकसभा निवडणुकीमुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांची संसदेत चांगलीच ताकद वाढली। लोकसभेत मोदींची लाट चालली नसल्यामुळे आगामी काळात भाजप बॅकफुटवर जाईल असं बोललं गेलं, पण झालं अगदी उलटच। लोकसभा निवडणुकीनंतर 3 राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। यामध्ये भाजपने 3 पैकी 2 राज्यात सत्ता स्थापन केली, तर जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश विरोधकांच्या हाती गेला। पण भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 महत्त्वाच्या राज्यात कमबॅक केलंय। या दोन्ही राज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच दणका दिला होता, पण निवडणुकीतील सूक्ष्म नियोजन, जातीय समीकरण आणि राज्य नेतृत्व यांच्या बळावर भाजपने या दोन्ही महत्त्वाच्या राज्यात कमबॅक केलंय। खरं तर या दोन्ही राज्यात 2014 पासून भाजपची सत्ता आहे, पण लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने या दोन्ही राज्यात केलेलं कमबॅक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। सध्या सगळ्या देशात बघायला गेलं तर 28 राज्यांपैकी 17 ठिकाणी भाजप सत्तेत आहे, म्हणजे फक्त 11च अशी राज्य आहेत जिथे भाजप सत्तेत नाही। या 17 राज्यांपैकी काही ठिकाणी भाजप स्वबळावर सत्तेत आहे, तर काही ठिकाणी मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे भाजप सत्तेत आहे। भाजपचा निवडणुकीचा जिंकण्याचा वारू थांबत नाही, हेच यातून सिद्ध होत आहे। पण देशभरात भाजप किती ठिकाणी सत्तेत आहे? भाजपच्या या विस्तारवादी सत्तेचे आगामी काळात देशाच्या राजकारणावर काय परिणाम पडू शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सुरुवातीला भाजपच्या उत्तर भारतातील सत्तेविषयी बोलूयात। राजकीय दृष्ट्या नर्मदा नदीच्या उत्तरेला असणाऱ्या प्रदेशाला उत्तर भारत असं म्हटलं जातं। उत्तर भारतात एकूण 12 राज्य आहेत। यातील जम्मू काश्मीर आणि दिल्लीला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिल्यामुळे एकूण राज्य होतात 10। या 10 राज्यांपैकी 7 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे, तर 3 राज्यात भाजप विरोधी पक्ष सत्तेत आहे। थोडक्यात सांगायचं तर उत्तर भारतात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत आहे। उत्तर भारतात उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 7 राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे। यात बिहारमध्ये भाजप जेडीयू सोबत म्हणजेच नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेत आहे, तर राहिलेल्या 6 ठिकाणी भाजप स्वबळावर सत्तेत आहे। भाजपने उत्तर भारतात निर्माण केलेल्या या वर्चस्वाला सध्या तरी कोणी आव्हान देऊ शकत नाही असं चित्र आहे। भाजप उत्तर भारतातील फक्त पंजाब, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या 3 राज्यांमध्ये सत्तेच्या बाहेर आहे। हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आहे। महाराष्ट्राबरोबर झालेल्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे। थोडक्यात सांगायचं तर उत्तर भारतातील 10 पैकी 7 राज्यात भाजप सत्तेत आहे, तर फक्त 3 राज्यांमध्ये विरोधी पक्षाला यश मिळालंय। पण उत्तर भारतात भाजपसाठी महत्त्वाचा ठरतो तो काऊ बेल्ट म्हणजेच गायपट्टा। या गायपट्ट्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही 6 राज्य महत्त्वपूर्ण ठरतात। भाजपसाठी ही 6 राज्य 2 दृष्टीने महत्त्वाची आहेत। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 6 राज्यात असणारं लोकसभेचं संख्याबळ। भाजपच्या हिंदुत्व या विचारसरणीसाठी ही 6 राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही राज्य अशी आहेत जिथे भाजपने पहिल्यांदा आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता। त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुत्ववादी विचारसरणीला पोषक असं वातावरण या 6 राज्यांमध्ये। त्यामुळे विचारसरणीच्या दृष्टीने ही 6 राज्य भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। दुसरीकडे राजकीयदृष्ट्या या 6 राज्यांमध्ये लोकसभेचं संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80, राजस्थानमध्ये 25, मध्य प्रदेशमध्ये 29, गुजरातमध्ये 26, छत्तीसगडमध्ये 11 आणि उत्तराखंडमध्ये 5 अशा लोकसभेच्या जागा आहेत। म्हणजे गायपट्ट्यात लोकसभेच्या एकूण 176 जागा येतात, ज्या भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। राजकीयदृष्ट्या हा प्रदेश गमावला तर भाजप आपल्या विचारसरणीबरोबर राजकीय महत्त्व सुद्धा गमावून बसू शकते। दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र उत्तर भारतात पंजाब, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या 3 राज्यांमध्ये सत्तेत आहे। पंजाबमध्ये भाजपचा बेस नाही, पण हिमाचल प्रदेशमध्ये तो आहे। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चामुळे विरोधी पक्ष सत्तेवर आलाय। त्यामुळे उत्तर भारतात सध्या तरी भाजप आपली चांगली ताकद राखून असल्याचं दिसून येतं। आता नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ही 7 राज्य आहेत। यापैकी महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यात भाजपची सत्ता आहे। महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आलंय, तर गोव्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे। आंध्र प्रदेशमध्ये मात्र भाजप चंद्राबाबू नायडू
यांच्या सहाय्यानं सत्तेत आहे. दक्षिण भारतात मात्र भाजप विरोधी पक्ष चांगलेच मजबूत असल्याचं दिसून येतं. दक्षिण भारतातील तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता आहे. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर तामिळनाडूमध्ये द्रमुकबरोबर काँग्रेस सत्तेत आहे. केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे. थोडक्यात सांगायचं तर विरोधी पक्ष जो सध्या मजबूत दिसतोय तो फक्त दक्षिण भारतातच आहे. कुठल्याही पक्षासाठी राजकीयदृष्ट्या भारतातील उत्तर पूर्व म्हणजेच नॉर्थ ईस्ट राज्य महत्त्वाची ठरतात. नॉर्थ ईस्टमध्ये 7 सिस्टर्स म्हणजेच एकूण 7 राज्य आहेत. यापैकी 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. नॉर्थ ईस्ट राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या भाजपसाठी अनुकूल नसताना सुद्धा भाजप इथल्या 6 राज्यात सत्तेवर आहे ही लक्षवेधी गोष्ट म्हटली जाते. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये भाजपची सत्ता आहे. नॉर्थ ईस्टमध्ये फक्त मिझोराममध्ये भाजपची सत्ता नाही. एकंदरीत सध्या एकूण सगळ्या भारताच्या राजकीय पटलावर नजर मारल्यास जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि मिझोराम अशा एकूण 11 ठिकाणी भाजपची सत्ता नाहीये. बाकी भारतातील सगळ्या ठिकाणी भाजप स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या सहाय्यानं सत्तेत असल्याचं दिसून येतं. ही गोष्ट विरोधकांसाठी अत्यंत चिंताजनक मानली जाते. कारण विरोधक असंच एक राज्य गमवायला लागले तर विरोधक 2029च्या लोकसभेपर्यंत संपतील की काय अशी परिस्थिती निर्माण होईल. यात विरोधकांसाठी पुढील वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण पुढील वर्षी बिहार आणि दिल्ली राज्यात निवडणुका होणार आहेत. यात दिल्लीचा गड आम आदमी पक्षानं गमावल्यास विरोधकांसाठी मोठा झटका असू शकतो. तर बिहारमध्ये नितीश कुमारांची पुन्हा सत्ता आल्यास उत्तर भारतातून विरोधी पक्ष निष्क्रिय होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. थोडक्यात 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप बॅकफुटला गेली आहे अशा चर्चा सगळीकडे होत्या. पण भाजपनं हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीपासून पुन्हा मोमेंटम मिळवायला सुरुवात केली आहे. तेच महाराष्ट्रातही कायम राहिलं. आगामी काळात भाजपचा हा परफॉर्मन्स बिहार, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये कायम राहिला तर भाजपला 2029च्या निवडणुकीपर्यंत पराभूत करणं कठीण जाऊ शकतं. तोपर्यंत विरोधी पक्षांनी आपल्या हातून राज्य गमावली तर विरोधी पक्षांची ताकद कमी झालेली असेल आणि भाजपची ताकद वाढलेली दिसेल. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनं दिलेला मोठा संदेश कुठला असेल तर तो आहे भाजपनं लोकसभा निवडणुकीनंतर कमबॅक केल्याचा. तुम्हाला भाजपच्या या सत्तेच्या वारूबद्दल काय वाटतं? आगामी काळात भाजपला विरोधी पक्षच उरणार नाही का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.